तर आम्ही ना इथे फायनली मस्त छान तुम्हाला ते सांगितलं पुणे गणपतीला आम्ही पोहोचलेलो आहे. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल अनिशा आणि मम्मी रेसिपी. तर आजचा लुक आमचा असा आहे. मम्मी आता उठून दाखवेल. तर मम्मी किती गोड दिसते. आई खूपच एक्साइटेड आहे आणि मी पण आहे ना. लेट्स गो टू कोकण आम्ही निघाला आहे कोकणला. म्हणजे पुण्या गणपतीला, म्हणजे जिथे तेवढे स्पॉट लागेल तिथे आम्ही जाणारच आहोत, फिरणार आहोत. तसं तुम्हाला दाखवणारच आहे. तर मी ह्या वेअर केलाय थोडंसं कम्फर्टेबल. तुम्हाला माहिती आहे जरा गाडीमध्ये जरा हेवी ड्रेस घातले का मग ते खूप प्रवासामध्ये जरा हे होऊन जातं. मग ओमचा असा लुक आहे. ओम माझा किती मोठा झाला बघा. करण शूट घेतोय, साई येतोय खाली. तर मम्मी आज मस्त दिसते. मम्मी खुश का? तर मम्मी आम्हाला फिरायला नेते. तू खुश का? आणि नंतर हे पोरं मम्मीला आईला घेऊन जाणार आहे. तर आता फॉरेनला जाणार आहे, आता जॉब लागेल फॉरेनला. मग तुम्हाला फिरवायला देणार आहे. पण जाणारच आहे ना. तर छान आमच्या पॅकिंग झालेल्या आहे. आमच्या साधारण 3 ते 4 बॅग झाल्या. तिघा पोरांच्या एकत्र ठेवल्या. मम्मीची सेपरेट, तसं काल तुम्हाला मी सांगितलंच, आणि माझी सेपरेट आहे. आणि आता आमची गाडी जी आहे कोणती आपली इर्टिगा, ती बोलवली आहे मी. ती पूर्ण पॅकेज असतं ती ठरवली. यांचे मित्रच होते अनुप म्हणून. तर छान त्यांची गाडी आहे. तर आता वाजले 6:45. आता ते 10 मिनिटात येतीलच. आम्ही निघू आणि छान छान आज आम्ही आता 3 दिवस मस्त एन्जॉय करणार आहोत. आणि आता पुढे जसं होईल तसं तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत राहील. फायनली गाडी आलेली आहे. आम्ही बॅग मस्त अशा छान वरती ठेवल्या आणि ना आता ऍडजस्टमेंट केली. थोडस जरा गाडीचं हे झालं, मलाही थोडस कल्पना होती सीएनजी गाडी आहे म्हणून आम्ही बॅगी ना कॅरियर वरती ठेवल्या. आता मी बसणार आहे पुढे. मध्ये तिघ पोरं आहे, म्हणजे आपले तिघ, करण, साई, ओम आणि मम्मी बॅकला बसले तेव्हा तिघ. मम्मी हाय कर. तर आता आम्ही निघतो आहे. जसं पुढे मी तुला काहीतरी वेगळं ठिकाण आलं किंवा आम्ही काय कुठे थांबू तर तुम्हाला दाखवेलच पुढे. चला मग. तर सकाळचे 7:30 झालेले आहे. आम्ही आता निघालेलो आहे. बसले बाई, मम्मी मागे बसली. अभी सो जाएगी माँ. घोटी इगतपुरीच्या पुढे आलो. आता समृद्धी मार्ग लागलेला आहे आम्हाला. तर बघा, तर खूप दिवसाची खरंच मी पण ह्या मार्गाने आली नव्हती, तर आज आलेली आहे. तर खूप छान रस्ता आहे म्हणता इकडचा, आणि एक वेगळंच आहे इकडचं. तर हे बघा, तुम्ही मम्मीला बघू शकतात. आपण मम्मीला दाखवू बघा. अरे बोला काहीतरी. हे पोर आहे ना आळशी, जरा बोलत नाही. तिकडे मम्मी मागे. आणि आता आम्ही तर दुपारचे 12:30 झालेले आहे. आम्ही पालीपर्यंत, म्हणजे पालीमध्ये आलोय. हे गाव आहे इथे. खूप ऊन आहे इकडे ह्या साईडला. तर आम्ही गाडीतून उतरलो. मम्मी पण डोक्याला कसं बांधलंय. इकडच्या आगरी बाया असतात बघा कशा. ऊन आहे, खूप ऊन आहे. इकडे मुलांची ट्रिप पण येत असते. साई आला होता ट्रिपला. बरेच लोक आलेले इथे, पर्यटन येतात नाही का फिरायला. मम्मी बघा, ऊन लागतंय मम्मीला. तेव्हा इथेच म्हणजे एंट्रीलाच चप्पल स्टँड आहे. इथे चप्पल ठेवायला आहे. माझे ठेव ना, वरती ठेव. एकदा ठीक आहे, चल. चला. वगैरे मिळतो. पलीकडे दर्शन घेतलं का? नाही. पालीमध्ये गणपतीचे 2 मंदिर आहेत. पहिलं दर्शन पलीकडे श्री दुर्मिळ विनायकाचं घेतात, त्यानंतर श्री बल्लाळ विनायकाचं घेतात. ओके. धन्यवादचा बोर्ड आहे ना, तिथून एंट्रन्स आहे. ओके. आणि पेढे घ्यायला आपल्याकडे येते. इकडे बघा सगळे प्रसाद वगैरे सगळं मिळतं इथे.
बापरे, इथे तुम्हाला अशा वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळेल. हे यांनी धान्य वगैरे ठेवले, मी तुम्हाला नंतर दाखवेलच. आता आपण मंदिरात जाऊया आधी. मध्ये जर फोन अलाउड नसेल तर बघूया. पूर्वीचं असेल. आमच्या व्हिडिओला गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय, उंदीर मामा की जय. तर हा असा पूर्ण जुना वाडा आहे. ते बघा, याच्यामध्ये पूर्वीचं तुम्हाला मंदिर दाखवलंच मी. तर हे बघा, तुम्ही बघताना इकडे बघू शकतात. हे बघा किती छान पद्धतीने केलेलं आहे. आता तुम्हाला मी एंट्री दाखवते. फोटो काढण्यास मनाई आहे, आय थिंक फोटो काढू नाही देणार. त्याच्यामध्ये कासव बघ कसे छोटे छोटे साई. कासव बघ. तर मम्मी इकडनं बघतीये. मम्मी हो दाखवलं. छोटे छोटे कासव. दर्शन छान पैकी झालं आमचं. गर्दी नाही एवढी काही, मस्त पैकी दर्शन झालं. तर इथे किती छान अशा मूर्त्या आहे गणपतीच्या. आणि मम्मी ना स्टिकर पण बघते मॅग्नेटचे आपल्या याला लावायला. हे 3 घेतले आम्ही. हे कितीला आहे? मम्मी झालंय तुझं ते घेऊन? तेच विचारलं कितीला आहे. नाशिकला घेतलं तू? तर ना साईचा हट्ट चालला मला पेढे खायचे. तर बघू आता. हे कसं आहे? हे गुलकंद गुलाब आहे. गुलकंद गुलाब खायच्या आधी ना खजूर खाऊन घ्या बिना फ्लेवर. नंतर फ्लेवर वाले दाखवले तर मग बाकी टेस्ट लागणार. बापरे, एवढी टेस्ट. हे घरगुती येत. आपण असं काय रेडी. ओके, घरगुती का? मी रील वगैरे पोस्ट करत असतो ना इंस्टाला. हो का? थोडेफार बऱ्यापैकी व्ह्यू येतात. आमचं चॅनल आहे बरोबर युट्यूबवर. मला पण आनंद झाला. त्या एकदम अचानक भेटल्या. तर मम्मीला विचारताय, मम्मी तिकडे गेली जरा 5 मिनिटं. हो असंच होत असतं. थोडासा नाश्ता केला आणि परत आम्ही परतीच्या रस्त्याला निघालोय. आम्ही आता गणपतीपुळ्याला चाललोय आणि आम्हाला संध्याकाळ होईल आता जाता जाता. तर इकडे मम्मीचा मस्त आराम चालू आहे. मामी मम्मी ना मागेच बसली. तर आम्ही साधारण पुळे गणपतीच्या आसपासच आहे, अजून 40 किलोमीटर अंतरावर आहे. तर इकडचे रस्ते बघा.
आम्ही फायनली पुणे गणपतीला आलेलो आहोत. तर इथे समोरच हे जे हॉटेल आहे ना, आम्ही तिथे स्टे करणार आहे. छान आहे रूममध्ये आणि तुम्हाला माहिती आहे रूम वगैरे आपल्याला व्यवस्थितच पाहिजे, क्लीन. तर मी बघून आली, छान आहे. आणि ना आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. आता ही बाई आपली गाडी आहे, तर दादा तिकडे लावतोय, म्हणजे आपण जिथं रूम घेतलं ना, बुक केलं आहे, तिथे लावतोय. आणि छान वातावरण आहे, गरमच आहे, थोडंसं दमट आहे वातावरण इथे, पण आता संध्याकाळी छान वाटतंय. तर आता मम्मी इकडे बसली, जरा मम्मीला मळमळ होतंय, तर आम्ही चहा घेणार आहे. मम्मीला म्हटलं लेमन टी घे तू. तर मम्मी, साई बसले, ओम बसलेला आहे. आता असं डिसाईड झालं का आपण आता तर मंदिरात जाऊ नाही शकत. सकाळी फ्रेशमध्ये ना आम्ही 5लाच उठू. 5ला उठून छान दर्शन वगैरे घेऊ, म्हणजे लवकर आंघोळ वगैरे करू आणि मग नंतर चेकआउट करू 10-11 वाजता. तसं मी दाखवेलच तुम्हाला. तर आम्ही ना इथे फायनली मस्त छान तुम्हाला ते सांगितलं पुणे गणपतीला आम्ही पोचलेलं आहे. तर ना आता वाजले 8 वाजत आलेले. तर इथे ना मॅजिक गार्डन आहे. तर मग पोरं म्हणे चला आपण इथे थोडंसं फिरून येऊ. तर काय मम्मी मग? तर चला मग. तर म्हणजे इथे काहीतरी ना शो होता वगैरे असेल इथे. आता पुढे बघू आपण. एंट्री बघितलं इथं एंट्री करतो मॅजिक गार्डनमध्ये. तर तुम्हाला इथे तिकीट काढावं लागतं. पर पर्सन एकाचं 200 आणि 150 पण आहे. आणि तुम्हाला जर फोटोमध्ये म्हणजे फोटो वगैरे काढायचे असेल त्याचे 50 एक्स्ट्रा असतात. तर आता आम्ही एंट्री करतोय. छान आहे, मस्त गार्डन. चला. अरे बघा, मी तिकीट घेतलंय. टोटल आमचे 800 रुपये झाले. आता इथे मॅजिक शो वगैरे होतात. तर आहे, मी तुम्हाला एक इथून खाली ना मम्मा, कसं वाटतंय मम्मा? बघू कशी शो वगैरे आहेत. हा. मम्मीने ना आता हा ड्रेस, आम्ही सगळे फ्रेश झालो मस्त मस्त. ये बच्चे चालले. तर तुम्हाला ना इथे काही स्टिकर मिळेल. इथे बघा म्हणजे खरेदीसाठी पण छान शॉप आहे इथे. तर बघा छानसं इथे गार्डन आहे. इथे जिथं म्हणजे तुम्हाला बोलली ना इथे मॅजिक शो होतात. तर इथे आता आम्ही जाणार आहे. हे बघा इथे मॅजिक शो आहे. तर आता आपण बघू. अय्यो आईला व्यवस्थित नाही तू. लेकिन ये हाथ की सफाई मैडम देखिए. 1 2 9 5 ताली बजा साहब मैडम. आवाज देखिए मैडम, आवाज. ये देखो बेटा आवाज. सर ये बड़े जादूगर को 4-4 असिस्टेंट लगता है इसके लिए. मैं खानदानी मैजिशियन हूँ. अच्छा नजरबंद का नाम सुना आपने? नजरबंद थोड़ा सा. ये देखो मैडम, ये नजरबंद. आप जादू बोल के फंसते मैडम. देखो प्लास्टिक नीचे मारेगा तो ऊपर आएगा. मैडम आइए यहाँ. नहीं वो ब्लॉग चालू है मेरा. टेनिस बॉल मैं फेंकेगा, ये कैंटीन में जाएगा चाय पीने के लिए. सभी साहब मैडम देखो कैंटीन में कैसे जाएगा. सर का ध्यान इधर है पूरा. इधर का बच्चों का भी ध्यान इधर है. बोले अंकल इधर देख, बोलेगा जेब में डालेगा. मैडम मेरे हाथ से नहीं जाएगा, ये जाएगा किनके हाथ से जाएगा. मैडम आपके हाथ से जाएगा. आई मैडम आइए. और मैम आप नहीं आए. जा मम्मी. मम्मी गेलेली आहे. नासिक ताली बजाओ. मैंने पंचवटी में शो किया मैडम, सापुतारा में शो किया. मैडम आप कहाँ से? पावस गोलक साखरी नाटा कातली चांबारे किरलोट नयानगर सम्मतगर किनारे बोश हो गया. तैसे बोलो रजनीकांत के जैसा मोबाइल के तरह. तैसे बोलो पू. देखो इधर सर को सुनना नहीं आता है, जोर से पू. ऐसे पू बोलो पू. तो हमारा ताई जादूगर बन गया साहब. हंसी मजाक चाहिए ना ताई, है ना सर? चाहिए. तो पब्लिक डरता है मैजिक देखने साहब. ये रुमाल
माझ्या सासूच्या लग्नात घेतलो होतो सब साधा रुमाल सही थे मेरे पास मैडम फूक मारो थूकना नहीं मैडम हाँ मैडम ने थूक दिया मैडम बोला पुप्पो देखो साहब हाँ, ये रुमाल के अंदर ना साहब यहाँ पर देखो यहाँ पर देखो बच्चे लोग का ध्यान तीनों का मेरा हाथ पे बोला अंकल ऐसे खींचेगा और निकाल लेगा है देखो निकाला नहीं है इसका आवाज नहीं है ताई भगाएगा नहीं है ना मैडम ऐसे पकड़ो ताई एक हाथ से ताई सीधे हाथ ताई छोड़ना नहीं गिरेगा छोड़ देगा दाढ़ी मुंह आ जाएगा ताई एक हाथ कमर पे ऐसे सीधे मैडम आपने कभी बिच्छू पकड़ा इमली बिच्छू कोकन में बिच्छू बहुत ऐसा एक हाथ डाल नहीं बिच्छू नहीं मजाक किया था बिच्छू का नहीं मैं दिन में मैजिक शो करता है घर में कांदा बटाटा रहता है एक हाथ डालो मैडम नहीं डालना मैडम क्या दिया कुछ नहीं छोड़ दो मैडम इसको ऐसे पकड़ो शाहरुख खान के जैसा दोनों हाथ से सीधे हाथ कर दो ताई है ना टेनिस बॉल है ना ताई जा देखो गया टेनिस बॉल 1 2 3 छोड़ा ताई छोड़ा छोड़ दो छोड़ा ताई छोड़ ताई टेनिस बॉल निकालो 3.5 रुपए नहीं मेरे पास है माझा करे मुट्ठी बंद करो ताई मैं बोला पुप्पो फेंक दो मैडम के तरफ नहीं यहाँ पर आई थी यहाँ पर फेंक दो मैडम मुंह खोलो मैडम आपका नहीं थैली मैडम ऐसे हाथ करके आगे से पकड़िए बेटा आपको नारायण गांव से ना मेरे दादाजी बोलते थे साहब कि नारायण गांव का लोग बहुत दिलदार है साहब एक बार जो चीज दिया तो लेता मजाक किया मेरे पास रुमाल है गोवा में कोलवा बीच है साहब कोलवा बीच 16-17 साल पहले मैं गोवा में शूट करता था कोलवा अंजुना डोम्पाल वर्ल्ड गोवा हर बार सड़ा वास्को डिगामा मड़गांव तो मेरे को यूरोप का मैडम ने बख्शीश दिया था मैं बीच पे शो करता था ये खोपड़ी का फोटो देखकर मैजिक शो की तरह मैडम अंगूठे रख दे यहाँ पर मैडम सर कहाँ पर है साहेब पूछे मैडम सर आपके साथ नासिक में चलेगा वीडियो घर पे भेज देना साहब को मैडम अंगूठी है ना बेटा अंगूठी है तो सर यहाँ पर पुलिस अधिकारी रहते ना साहब एसीपी डीसीपी आमदार खासदार तो मैं सोने का अंगूठी लेता है सादे डम चांदी का लेता है मैडम ऐसे मैडम एक हाथ कमर पे सलमान खान के जैसा सीधा अंगूठी है ना मैडम अंगूठी है ना आप क्या खाएंगे मैडम संतरा मैंगो पीरो चिक्कू सीताफल पपैया क्या खाएंगे मैडम साहब नासिक का लोग मैंगो बहुत खाता है सच में है मेरे पास मैडम है सुबह 3 डजन मैंगो 11 डजन चिक्कू 3 डजन संतरा सॉरी मैडम टमाटर है मैंगो का सीजन है प्यूरो चिक्कू सुबह ही खत्म हो गया टमाटर चलेगा मैडम मैडम अंगूठी है कि नहीं बोलो मैम है ना अच्छा कौन देखेगा बेटा आप टच करके देखो है क्या है ना साहब बोलो आपकी सहेली को है कि नहीं बोलो बेटा जाएगा मैडम आपका सहेली आपको भर के देगा ये नया कायदा लड़की बहना है ना ऐसा 2 महीना दे देगा नहीं जाएगा नहीं मेरा एक हाथ कंबर पे पड़ा सी अंगूठी है ना मेरा 1 2 9 कोई ये गोवा में मिला था इसको गोवा का भाषा बोलना पड़ेगा पुर्तगीज भाषा 1 2 3 4 6 यो वस यो का मतलब आओ वस का मतलब जाओ बेटा अंगूठी गया आपका आरे वाली 20 देखा आपने नवरा माझा नौसीचा पिक्चर बनाता ना साहब वो रेत में गया अंगूठी सभी नारायण गांव वाला जाकर ढूंढो 3 महीने में अंगूठी मिल जाएगा बेटा मैडम एक हाथ नहीं छोड़ो अंगूठी है ना मैडम 1 2 3 बोलेगा अंगूठी छोड़ो हाथ में मिलेगा सबको दिखाओ और इनका अंगूठी 1 2 3 छोड़ दो मैडम छोड़ा छोड़ दो मैडम मजाक मत करो महंगा अंगूठी मैडम अंगूठी निकालो मैडम मजाक किया नहीं मैडम ये नहीं हो गई सर अंगूठी आपके पास है आप सर में मैडम यहाँ गया साहब के पास हाँ ये है मैडम अंगूठी है आइए साहब मैं निकालेगा थैंक यू मैडम अभी सोने की हो जाएगी हाँ हो जाएगी बेटा 1,40,000 रुपए तो सोने का लाके देता हूँ तभी आई थैंक यू मैडम बेटे थैंक यू मैडम है साहब अंगूठी मैडम है साहब बेटा अंगूठी नहीं दादा अंगूठी है
नहीं ये तो पानी है सर। रुमाल है आपके पास? मैंने सुबह मेरा रुमाल लिया था, मुंबई थाने का वकील था, मेरा वकील था मुंबई थाने का, सोने का अंगूठी लिया था। वकील साहब बोला अब वो रुमाल से आपका जेब का रुमाल में से डाल दिया। सब रुमाल खोल दो। क्या नाम आपका साहब? समीर। ऐसे डाल दो समीर साहब। 1 2 9 5 असं झाका। सब दोनों हाथ से गिलास पकड़िए साहब, ऐसे ऐसे सीधे साहब। हाँ देखो अभी आएगा। अंगूठी है साहब, बीच में गया नहीं, लेकिन गिलास कर्नाटक है साहब। बेंगलुरु से मैंने 4 लाया था साहब। 3 फूट गया यहाँ पर 1 महीने में। एक है इसको कन्नड़ा भाषा बोलना। सब टाइट हाथ करो। 1 2 3 4 लगोबा होक। लगोबा का मतलब कर्नाटक में आ जाओ, होक का मतलब जाओ। सब बोलो पप्पा। भाई साहब को इधर सुनना नहीं आता, जोर से पप्पा। गिलास हिलाओ साहब, सब जोर से हिलाओ। हाँ, जोर से आया। कैसा हंसता है देखो साहब, बेटा आगे पड़ेगा। मैं पहला आदमी साहब है देखो सर। अगर बेटा आवाज, बेटा अंगूठी छोटा है, मम्मी डैडी को बोलो बड़ा अंगूठी गिराओ 3 किलो का, बरोबर है बेटा? सोने का पूरा हिंदुस्तान में आवाज आना मांगता है साहब। सबको अंगूठी दिखा के दे दो। ऐसे आप करो साहब। कोई मुट्ठी बंद करो, खोलना नहीं सर। सब गिलास में अंगूठी है, यहाँ देखो गिलास में अंगूठी नहीं है भाऊ सर, इसमें पानी है। सबको अंगूठी ऐसे दिखाओ। बेटा आप अंगूठी ले लो, मेरा शो खत्म करना दी बेटा। सब दे दो। जाओ बेटा नारायण का। अच्छा सर आप बैठो सर, मैं निकालता हूँ। आजा बेटा यहाँ जाओ। ऐसे रुको शक्तिमान के जैसा। सर आप ऐसा नहीं, जोर से पापा फेंक दे यहाँ पर। बेटा आपका अंगूठी इधर से यहाँ गया था, भाई साहब ने फेंका, आपके नाक में गया अंगूठी। थोड़ा नाक साइड से कट करना पड़ेगा बेटा। दीदी का नाक थोड़ा कट करूं बेटा? मजाक बेटा, ऐसे पकड़ो सर। हंसी मजाक चाहिए ना साहब। मेरा हाथ, ये मेरा अंगूठी है। अंगूठी आएगा भाऊ, मेरा शो खत्म करूंगा। फिर आपको जो शो देखना आप देख सकते, फोटो निकाल सकते, या कैंटीन पे साहब, तो मेरा शो खत्म करूंगा। लेकिन ये मैजिक पे 2-4-500 रुपए इनाम मिलता बर्थडे पार्टी, गणपति दशहरे में। मैजिक अच्छा लगेगा तो सर बख्शिश दे देना साहब आपके तरफ से। मैडम मेरा हाथ खाली, फिर एक हाथ कवर करो। मेरे को सर ये टमाटर है, सच में पीरू खत्म हो गया। जोर से बोलो, सर्दी सर ये चक्कू तुड़िया साहब, पीरू काट कर तुड़िया। जल्दी लवकर बताओ अंगूठी आया क्या? नहीं कुछ तो गड़बड़ है। ताली बजा साहब, अंगूठी आ गया। आप पहले चेक करो बेटा, ये चाहिए क्या? दूसरा देखो, मैं गरीब आदमी, बरोबर? थैंक यू सर। टमाटर खाइए साहब, सुबह का पब्लिक वाला लब्बर का टमाटर है साहब, इसमें कोई जादू नहीं। तर इथे बघा किती छान अशा वस्तू ठेवलेल्या आहेत त्यांनी. तुम्हाला जर काही परचेस करायचं असेल तर तुम्ही इथेही घेऊ शकता, कधी आले तर तुम्ही. भाजका मसाला, ओके. मालवण चिकन, मटन मसाला आहे. मसाले हे मालवणचे आहे का? सई मीठकूट, इथे सगळे हे मसाले. आंबा पोळी, अय्या हे किती छान आहे. हे काय दीदी? शिटी आहे ती मातीची, पाणी टाकून वाजवायचे, अगो बाई. पक्ष्यांचा आवाज येतो. तुम्ही दाखवणार एक डेमो? वाजून बघितलं तरी चालेल. नाही उगाच. कितीला आहे? 80. पाणी टाकून पाणी टाकून वाजवायचे. पण मग पाणी नसलं तर? हां, हाताने केलेलं आहे का? मातीचे आहे, टेराकोटाचे. ओके. याच्यावर 150 प्राईस आहे. हे पण बघा मातेने बनवलं आहे. इथे लहान मुलांचे भांडे पण आहे, खेळण्या.
किती बोलले याचे? एकायचे का? एकच आहे का डिझाईन? दीदीला विचार ना. स्कोप आहे. इथले जे जेवढे शो होते तेवढे आमचे बघून झालेले आहे. तर आता आम्ही निघतोय. आता आम्हाला मुलांनाही भूक लागली, मलाही भूक लागलेली आहे. आम्ही जस्ट नाश्ताच केलेला आहे. तर आता आम्ही छान मस्त जेवण करू. ते खानावळ म्हणून, आदित्य खानावळ म्हणून इथे जेवायला आलेलो आहे. तर खूप वेटिंग आहे. चांगलं म्हणजे इथे छान असेल फूड खायला. तर आम्ही ना छान आज फिश खाणार आहोत. आणि बघू आता मुलांनाही नॉनव्हेज खायचंय. मम्मा तुला काय खायचंय? बघू आता काय खायचंय. आणि आमचं इथे ना एक कुपन मिळतं, ते कुपन घेतलं तर तो आमरस पुरी खाणार आहे. पुरी. तर आता आम्ही जाम भूक लागलीच आहे, पण त्याच्यात आम्हाला वेटिंग मध्ये थांबायला लावलंय. बघू आता. तर आम्ही आता जेवणासाठी बसलेलो आहे. आमचा आता नंबर लागला, इथं वेटिंग मध्ये होतो. तर आम्ही 5 जण आहे, तर 5 जणांसाठी सगळं वेगवेगळं घेतलेलं आहे. साईसाठी व्हेजिटेरियन येतो, त्याच्यामध्ये आमरस, 2 भाज्या आणि पोळी वगैरे काही त्याच्या थाळीमध्ये जे आहे ते त्याला दिलं. आणि करणनी बांगडा घेतला, मी पॉपलेट फ्राय घेतली, निशाने फ्रॉन्स घेतलं आणि ओमनीना चिकन थाली घेतली. आणि सगळ्यांना तांदळाच्या भाकरी घेतलेल्या आम्ही. तर आम्हाला ना जाम भूक लागलेली आहे. तर म्हणजे असं झालं ना, आम्ही कधी जेवण करू, कारण की सकाळचं तुम्ही बघितलं ना आम्ही नाश्त्यावरच होतो. तर आता जेव्हा आमची थाली येईल तेव्हा मी दाखवेल तुम्हाला काय काय मागवलं मी. जेवण आलेलं आहे सगळ्यांचं. साईचं व्हेज आहे इकडे, त्याच्यात आमरस, सगळ्या भाज्या आहे. आणि इकडे करणी बांगडा थाली मागवली आहे. आपला ओम मस्त चिकन, इकडे प्रॉन्स, इकडे पॉपलेट. मम्मी खाऊ फिर. इतके जेवण झालेले आहेत आता. तर आता आम्हाला खूप झोप लागणार आहे, कारण खूप थकलेलो आहे गाडीमध्ये. आम्ही खूप प्रवास झालेला आहे. आणि आम्हाला सकाळी गणपतीपुळेला जायचे पूजेसाठी, दर्शनासाठी. तर आम्हाला रात्री लवकरच उठावं लागणार आहे, 4 वाजता. आता जेवण पहाटे. या मॅजिक शो आहे ना याच्या समोरच होते, गार्डनच्या समोर. छान भेटलं आम्हाला हे हॉटेल. तर आता आमचा दादा येईल गाडी घेऊन. आता आम्ही निघणार आणि घरी जाऊन झोपणार. घरी जाऊन झोपणार म्हणजे रूमवर जाऊन झोपणार.